बऱ्याच जणांचं काय होतं की सगळेजण टाइम विचारताय मला की तिथे टाइम टाकायचा की जसं 1 मंथ मध्ये एवढा बिझनेस झाला पाहिजे किंवा प्रॉफिट झाला पाहिजे. तर ते एकदम 1 मंथ म्हटलं ना किंवा डेली जर टाकलं तर तू आपल्यावर प्रेशर येतं आणि ब्रेनवर पण येतं. आधी आपण काहीच करत नव्हतो आणि आता एकदम अंडर प्रेशर काम करायचं. तर ते पण थोडं नाही करायला पाहिजे, कारण आपण पहिले प्रूफ जमा करतोय आपल्या ब्रेनसाठी. आपल्या बिलीफ कशा बनतात? आपल्या बिलीफ अशा बनतात की आपण लहानपणापासून एक बघितलं की पावसाळ्यात पाऊस येतो किंवा म्हणजे असे कोणती पण गोष्ट की लग्न कसं असतं, आई पप्पांचं आपल्या कसं जमतं, त्याच्यावर आपण काही नातेवाईक कसे म्हणतात, तर रिलेशनशिप असं वर्क करतं किंवा बिझनेसमध्ये तर तोटाच होतो, मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत. हे आपण खूप लोकांकडनं जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यात तो प्रूफ जमा होतो की नाही, हा माणूस पण असा बोलला, तो पण असा बोलला, मला स्वतः पण एक्सपिरियन्स आला. असं करत करत आपले बिलीफ सिस्टीम बनते की त्याचा प्रूफ जमा करून ब्रेन त्याचं एक फाईल ठेवतो, एक फोल्डर. बिझनेस म्हटलं की तसेच विचार येतात, पैसा म्हटलं की तसे विचार येतात. तर आपली बिलीफ सिस्टीम तशी वर्क करते. आपले ब्रेन प्रूफ जमा करतो. तर आता आपला ब्रेन काय जमा करतोय की आपण ड्रीम लिस्ट लिहितोय, विश लिहितोय, मॅजिक बुक प्रॅक्टिस करतोय, परत प्रॉफिट म्हणजे आपण थँक्यू थँक्यू कसं म्हणायचं, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कशी करतोय. मग त्याच्याने आपली एक बिलीफ सिस्टीम आता आपण 28 डेज मध्ये स्टार्ट करतोय. त्याच्यात आपण ड्रीमला एकदम डेट दिली का ह्या मंथ एंडला, फेब्रुवारी मंथ एंडला मला 10,000 प्रॉफिट झाला पाहिजे. पण आपण आधी त्याच्यावर काम नव्हतं केलं, मग ते ब्रेनवर प्रेशर येतं आपल्याला आणि आपण डेस्परेट होऊन जातो रिझल्टसाठी. त्याच्यामुळे आता थोडे छोटे छोटे गोष्टी म्हणजे मॅनिफेस्ट करा पहिले स्टार्टिंगला. आणि मग आपल्याला एकदा ते ब्रेनला प्रूफ मिळालं की नाही, मॅजिक बुकने हे होतंय, ह्या गोष्टी म्हणजे कोणाचं मोठे होऊ शकतं, असं काही लिमिट नाहीये. बट असं डेट टाकायची थोडीशी अजून घाई नका करू. म्हणजे फक्त तुम्ही टाकून ठेवा की मला एवढा प्रॉफिट कमवायचा आहे किंवा एवढा बिझनेस माझा झाला पाहिजे, एवढे सेल्स ऑर्डर आले पाहिजे, की ह्या वर्षात माझं हे टार्गेट असलं पाहिजे, असं आपण म्हणतो. पण ते एकदम असं स्ट्रिक्ट एकदम डेडलाईन्स टाकून आहे ना, मग थोडं आपणही प्रेशर घेतो किंवा आपलं कधी कधी आतून रेजिस्टन्स येतो. म्हणजे समजा मी आज 20,000 सॅलरी घेते आणि डायरेक्ट मी टाकलं की मला ह्या 6 महिन्यात 1 लाख सॅलरी पाहिजे, आणि आतून मन कन्व्हिन्स नाहीये, आतून आपला ब्रेन कन्व्हिन्स नाहीये, त्याने 1 लाख कधी एकखट्टी पाहिले नाही, बँकेच्या अकाउंटमध्ये आपल्या 1 लाख अमाऊंट पाहिली नाही. तर मग वरून आपण खूप लिहितोय आणि आतून असा आवाज येतोय की होणार आहे का तुझ्याने, होणार आहे का, एवढं शक्य आहे का, कसं होणार आहे. म्हणजे असं डाऊट वाटतील अशा गोष्टी नका लिहू. म्हणजे थोडंसं तुमच्या मनाला पण इझी जाईल अशा गोष्टी लिहा. म्हणजे रेजिस्टन्स क्रिएट होईल अशा गोष्टी नका लिहू. की आता मी 20,000 कमवते ना, तर मग 30,000ची सॅलरी मिळाली, 40,000ची मिळाली, असं थोडंसं इझी इझी गोल स्टार्टिंगला घ्या. मग तो बिलीफ सिस्टीम तयार झाला आपला की वर्क होतंय, होत आहेत मॅनिफेस्ट गोष्टी. मग आपण मोठे मोठे पण गोल घेऊ शकतो. आणि आणि एकदम डेट टू डेट नका जाऊ. थोडं स्टार्टिंगला थोडं स्लो. आत्ताशी आपण गाडी कशी चालवायची हे शिकतोय, तर डायरेक्ट 5वा गिअर आपण चालवल्या चालवल्या टाकत नाही. पहिले एक फर्स्ट गिअर कसं रिव्हर्स घ्यायचं, मिरर कसे, आपण सगळ्या टेक्निक आहे ना पहिले शिकून घेतो. अजून आपलं पुस्तक पण पूर्ण झालं नाहीये. तर आता फक्त ड्रीम लिस्ट लिहा. मी डेट नाही टाकायला लावली आता की लगेच ह्या डेटला हे झालंच पाहिजे, त्या डेटला ते झालंच पाहिजे. अजून आपण पूर्ण 28 दिवसाच्या टेक्निक पण नाही शिकलो. आणि जेव्हा शिकू तर ते ज्या दिवशी संपेल बुक त्या दिवशी आपल्याला सगळ्या टेक्निक येऊन जाणार आहे का. आता आपण थेरॉटिकली गाडी चालवायला शिकलो, फर्स्ट गिअरवर हे करायचंय, सेकंड गिअरवर ते, फिफ्थ गिअरवर हे, कोणत्या लेनला चालायचं, सिग्नल कसे, हे रूल्स आपल्याला कळले, आपण टेस्ट दिली आणि लगेच आपण एकदम रेसिंगलाच चाललं गेलो, असं नाही होत ना. तर थोडं आपल्या ब्रेनला, मनाला थोडं सिस्टीम बाय सिस्टीम जरा वेळ द्या व्हायला. आणि ते सगळे टेक्निक टूल्स आहे ना थोडे समजून घ्या पहिले आणि मग ते वापरा. डायरेक्ट एकदम जम्प करायला जाऊ नका की मोठ्या हे आपलंच बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग नाही होत. हे जे होऊ शकतं काहींचं, जर आधीपासून चांगल्या प्रॅक्टिसेस असतील आणि बिलीफ स्ट्रॉंग असेल तर तेही होईल. नाही असं नाहीये, बट थोडस पेशन्स ठेवा स्वतःसोबत पण आणि त्या बुक सोबत पण आणि प्रॅक्टिसेस सोबत पण. आणि तुम्ही जेवढ्या जास्त स्ट्रॉंगली लिहून असाइनमेंट कराल, जेवढी बिलीफ स्ट्रॉंग ठेवाल आणि असाइनमेंटवर एकदम म्हणजे तुमचं ड्रीम इतकं तुम्हाला प्रिय आहे की जळीच तळी काष्टी पाशाने जे म्हणतो, दिवसभर आपण ग्रॅटिट्यूड मध्ये राहू शकतोय, 12-12 तास. मला असं निगेटिव्हिटीच येऊ शकत नाहीये. एकदम पॉझिटिव्ह आणि एकदम हाय व्हायब्रेशन. आता जिने माधुरीने शेअरिंग केली होती तर तिने ज्या
व्हायब्रेशन मध्ये ते लिहिलं ना, तिने मला पर्सनल पण मेसेज टाकला आणि ती डेली टाकते ते पर्सनल मेसेज. म्हणून म्हटलं तिला आज ग्रुपवर टाक की बाकीच्यांना पण इन्स्पिरेशन मिळते. की जर तुम्ही त्या फिलिंग मध्ये एकदम हाय फिलिंग मध्ये जर तुम्ही 12 तास राहू शकले, 8-10 तास मॅक्झिमम टाइम राहू शकले, तर तुमचे ड्रीम मॅनिफेस्ट होतील. पण मग 20,000चे लाखात पण जम्प कराल. पण आपण प्रॅक्टिस करतोय चुल्लूभर आणि रिझल्ट पाहिजे बादलीभर, तर आपलं ते नाही होणार. म्हणजे आपण पण लॉजिकल राहिलं पाहिजे की मी आजपर्यंत शून्य प्रॅक्टिस मध्ये होतो, आज अचानक थोडीशी गाडी मला अशी बॅलन्स करता आली आहे आणि मी डायरेक्ट रेसिंगला चाललोय आणि ह्या डेटला मला रेस जिंकून यायची आहे. तर थोडं आपण त्याला किती डेडिकेशन प्रॅक्टिस देतोय थोडंसं ते पण बघा. आणि मग होतील, नाही होणार असं काही नाही. प्रत्येकाचा आणि टाइम प्रत्येकाचा वेगळा आहे. कोणाचं कंपॅरिझन कोणाशी नाही असू शकत. कारण कोणाचं लाईफ आता खूप काही जास्त, कोणाचं काही काही आपल्या सोबतच आहेत की ज्यांचं खूप निगेटिव्हिटी मध्ये लाईफ आहे. म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत, फिनान्शियल पण आहे, हेल्थ पण आहे, रिलेशनशिप पण आहे आणि करिअर पण आहे. चारही ह्याच्यात जर तुम्ही पूर्ण खड्ड्यात असाल, तर तिथून वर यायला तुम्हाला खूप जास्त ग्रॅटिट्यूड मध्ये आणि चांगल्या फिलिंग मध्ये राहायची गरज आहे. एक पण कंप्लेंट तुम्हाला आता सोसणार नाही असा पण काहींचा झोन आहे. म्हणजे इतका की तुमच्या तोंडातून एकही कंप्लेंट नाही निघाली पाहिजे आणि एकही कुठलं व्हॉट्सअप स्टेटस, इन्स्टा, कोणतं फीड, कोणता लोक, कोणता मित्र तुमचं कंप्लेन करणं हे तुम्हाला परवडणार नाही. अशा झोनमध्ये काही जण आहेत. आणि काही काही वरच्या झोनमध्ये आहेत की ते ऑलरेडी पॉझिटिव्ह आहेत, चांगली गाडी चालू आहे, म्हणजे आता ऑलरेडी इन्कम सेट आहे, सगळं सेट आहे, रिलेशनशिप सेट आहेत. तर मग आता ते थोडी पण प्रॅक्टिस केली तर त्यांना रिझल्ट लवकर येतील. म्हणजे काहींचं म्हणजे, आणि कधी कधी आपले पूर्व पण, म्हणजे आपण ज्या कंप्लेन कर्म जे म्हणतो ते कर्मावर पण आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत एकत्र. असं नाही की मी आज ही टेक्निक केली, जसं मॅथ्स 1+1 2च होतं. ते कुठेही करा, इंडियात करा, पाकिस्तान, US, कुठेही करा, 2च होतं. पण मॅजिक बुक आणि ह्या सगळ्या सिक्रेटच्या प्रॅक्टिसेस हे आपल्यावर डिपेंड करतात की आपली आधीची फ्रिक्वेन्सी काय होती, आता आपण किती रेज करतोय. आपण एकदमच हाय रेज केली तर आपण फुल स्पीडने जाऊ. तर मग त्याच्यामुळे सगळा झोन, मेंटॅलिटी, बिलीफ सिस्टीम सगळं सगळं अफेक्ट होतं. म्हणजे सगळं उपयोगात येतं. तर असं तुम्ही एक फॅक्टर नाहीये कोणता की त्याला त्याच्यावरच आपण सांगू शकू. त्यामुळे सगळ्यांनी प्रॅक्टिस करा, पेशन्स ठेवा आणि होऊनच जाणार आहे सगळ्यांचं सगळं. चलो आपण सुरू करूया आज. तर आज हॅव अ मॅजिकल डे. त्यात आपल्याला मॅजिकल डे असं सुरू करायचं आहे. आणि डे काय इम्पॉर्टंट आहे, आपण आधी मॅजिकल मॉर्निंग केली, मग पूर्ण दिवसभरचं ऑफिसचं काम किंवा घरातलं काम, जेवण खाणं केलं, आणि आता डे वर फोकस करतोय. पूर्ण डे मॅजिकल कसा करायचा. आणि एक एक डे एक मॉर्निंग करतो, मग त्या मॉर्निंग पॉझिटिव्ह झाल्यामुळे डे पॉझिटिव्ह होतो, मग नाईटची झोप चांगली येते. पूर्ण 24 तास जर चांगले गेले तर पूर्ण आठवडा चांगला जातो, आठवड्याने महिना चांगला जातो, महिन्याने इयर्स चांगले जातात, आणि इयर टू इयर आपलं लाईफ चांगलं व्हायला लागतं. त्याच्यामुळे इच अँड एव्हरी स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं की एक पण स्किप नका करू. आज मी मॅजिक रॉक केला, झालं. नाहीतर मग सकाळचं सोडून दिलं, आधीच्या प्रॅक्टिस सोडून दिल्या. जरी लिहून नसाल करत, असं काही नाही की रूल बुक आहे लिहूनच करा, हे करा. काहींना नसेल खरोखर वेळ. आता माझ्याच नवऱ्याचा सेल्सचा जॉब आहे, तर त्यांना लिहायला वेळ नाही पडत. पूर्व ते आतापर्यंत ऑफिसचं काम, नंतर आता मी सेशन घेते तर मुलं सांभाळायची, असं भरपूर असतं. पण मेंटली ते खूप स्ट्रॉंग राहत आहेत. तर बऱ्याच गोष्टी काही काही वेळेस मेंटली पण तुम्ही त्या प्रॅक्टिसेस किती अप्लाय करता, तर ते पण आहे. पण मेंटली काय होतं की आपण डायव्हर्ट होऊन जातो बऱ्याचदा, ज्यांना सवय नाही. आता आम्ही बऱ्याच वर्षापासून त्या गोष्टी वाचतोय, लिहितोय, सवय आहे. काहींच्या पहिल्यांदा असतील, त्यामुळे त्या लिहून करणं गरजेचं आहे. The intentions compressed into words enfold magical power. तर आपले जे इंटेन्शन आहे, आपलं इंटेन्शन, आता तुम्ही सगळे मॅजिक बुक मध्ये का आले, प्रत्येकाचं काहीतरी इंटेन्शन आहे ना. उगच काहीतरी टाइमपास होत नाहीये घरात कोणाचं म्हणून आपण जॉईन नाही केलेलं आहे. तर प्रत्येकाचं इंटेन्शन आहे. कोणाला हेल्थ इम्प्रूव्ह करायची, कोणाला रिलेशनशिप, कोणाला करिअर, कोणाला मनी, कोणाचं फॅमिलीत चांगलं काही करायचं असेल, किंवा गाडी बंगला घर घ्यायचं असेल. असं प्रत्येकाचं इंटेन्शन आहे. त्या इंटेन्शननी आपण जॉईन झालोय. तर मग ते इंटेन्शन कशाने दिसतं, पण आपल्या शब्दांमध्ये दिसतं. आणि त्या शब्दांमध्ये मॅजिकल पॉवर आहे. तर दीपक चोप्रा आहे म्हणतायत. तर दीपक चोप्रा आपले इंडियन फिलॉसॉफर, आणि त्यांनी, दीपक चोप्रा जे आहे मेडिकल डॉक्टर अँड रायटर तर आहेच ते, पण मी मी पर्सनली त्यांना खूप फॉलो करते. कारण ते US मध्ये आहेत आणि ते सायंटिस्ट होते, डॉक्टर फील्ड म्हणजे मेडिकल फील्ड मधले मोठे असून पण त्यांनी इंडियन जे आपले सगळे शास्त्र, पुराण, काय जुन्या गोष्टी आहेत ना ज्या, त्या सगळ्या स्टडी केल्या इंडियन फिलॉसॉफीचा, सगळे वेद, पुराण, भगवद्गीता, आणि त्याचा मेडिकलशी म्हणजे त्यांनी संबंध लावून
ते टोटल बऱ्याच थेअरीज प्रूव्ह केल्या. म्हणजे कसं काम करतं आपले मंत्र किंवा जुन्या ज्या पण गोष्टी होत्या, ज्या आपल्या प्रॅक्टिसेस होत्या एन्शंट वैदिक प्रॅक्टिसेस, त्या त्यांनी मेडिकली प्रूव्ह केल्या की ह्याच्याने काय होतं, ब्रेनवर काय इफेक्ट होतो, ह्या मंत्राचा काय होतो, मेडिटेशनचा काय होतो. त्यामुळे ते सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल गुरु मिक्स, म्हणजे दीपक चोप्रा. To see and experience the most magical day of your life, you can be grateful for your whole day before you leave it. तर तुम्ही एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुमच्या आयुष्यातला मोस्ट मॅजिकल डे, तर तुम्ही सुरुवातीला सकाळी आणि जगता जगताच त्याचं हे बिफोर यू लिव्ह इट, म्हणजे तुम्ही ते जगण्याच्या पहिले त्याचे धन्यवाद मानले पाहिजे. आपल्याला काय ती शिकवते, पहिले आपण धन्यवाद मानले तर आपल्याला येणार आहे. तिथेच शिकवते की आपण आधीच थँकफुल असलो, धन्यवाद आभारी असलो त्या दिवसाचा, तर आपोआप तो दिवस मॅजिकल होणार आहे. तर टू हॅव अ मॅजिकल डे, यू सिम्पली थिंक थ्रू युअर प्लॅन्स फॉर द डे अँड से द मॅजिक वर्ड्स थँक यू for each one going well before you have lived it. It seems is the same easiest thing to do. It only takes a few minutes, but the difference it can make in your day is incredible. तर आपला एक एक दिवस मॅजिकल करायचा आहे का, तर आपल्याला आपण म्हणतोय मेरा टाइम अच्छा टाइम आएगा, मेरा टाइम आएगा कब आएगा, असंच काल सारखं आज जगून आपला टाइम येणार नाहीये. आपल्याला काहीतरी चेंजेस करावे लागतील, थिंकिंग पॅटर्न चेंज करावा लागेल. आज आपण जी लाईफ जगतोय ना, ही कशावर जगतोय, आपल्या पास्ट टेन्स वर जगतोय. की पास्ट टेन्स मध्ये मी जे थिंक केलं होतं ना, की मी जिथे पोहोचेल, जे करेल, ते आज आपण करत असतो. किंवा करत जरी नसलो तरी आपण ते जे पाहिजे त्याच्यासाठी एफर्ट नाही घेतले, म्हणून आपण आज ऍव्हरेज लाईफ जगत असू. आपण काहीतरी एफर्ट घेतले, ऍक्शन घेतले, तर आपण फ्युचर बदलू शकतो ना. आज आपण फ्युचरमध्येच आहे. आपण जे कॉलेजला एफर्ट घेतले किंवा जे 10, 5, 1 वर्षापूर्वी एफर्ट घेतले, त्याचा रिझल्ट आज आहे. आज आपण नाही बनलेलो. आज अचानक उठून आज मी जॉबला आहे, आज उठून मी काहीतरी बुक रीड करते, हे नाही. हे बुक रीड करण्यासाठी मागचं 1 वर्ष मी काहीतरी प्रॅक्टिसेस केल्या, तेव्हा जाऊन मी हे बुक आज रीड करते. तर मग आपण आज जो रिझल्ट आहे तो पास्ट टेन्स आहे. मग आपल्याला जर फ्युचर चांगलं करायचं आहे, तर मी आज काय ऍक्शन घेते. तर आपण सगळे ना, आपल्याला वाटतं आजचा दिवस न्यू आहे, मी आज न्यू जगते. नाही, यू आर लिव्हिंग इन द पास्ट. म्हणजे तुमचं पास्टचं जे इमॅजिनेशन होतं तेच तुम्ही जगताय. जसं लाईट ट्रॅव्हल व्हायला किती मिनिट लागतो, किती एक ह्याच्यासाठी सूर्यापासून आपल्यापर्यंत यायला 8 मिनिटं लागतात वाटतं. तर आपल्याला 8 मिनिटात जुना सूर्य दिसतोय. म्हणजे ते जेव्हा डोळ्यात लाईट येतो तेव्हा आपल्याला तो सूर्य दिसतोय त्याचा, पण तो 8 मिनिटं जुना आहे. तसे दुसरे दुसरे स्टार्स आहेत ना, ते काही काही फुटून पण गेलेले आहेत, पण ते आपल्याला लाईट त्याचा पोहोचतेपर्यंत तेव्हा होते. ते खूप लांब लांब स्टार असतात, तर त्याचा लाईट पोहोचतो त्या क्षणी. आधी ते फुटलेले आहेत, पण तो स्टारचा लाईट पोहोचेपर्यंत तो स्टार आहे. म्हणजे तो आपल्याला पास्ट टेन्स दिसत असतो सगळा, एक थोडासा पास्ट टेन्स. तर आपलं लाईफ पण आहे ना, आपले पास्टच्या रिझल्टचं बनलंय. तर आपल्याला पास्टचे रिझल्ट आता सुखकारक आहेत का, आपण जे आहे ते आता. आपल्याला काहीतरी टोचतंय ना, काहीतरी चेंज करायचंय, करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे, फिनान्शियली, मटेरियलिस्टिकली, बऱ्याच गोष्टींमध्ये हेल्थ वाईज इम्प्रुव्हमेंट पाहिजे. तर आपल्याला आज चेंज करावा लागेल, तेव्हा आपला फ्युचर चेंज होईल. कारण फ्युचरचा पास्ट आजमध्ये. त्यामुळे ईच अँड एव्हरी डे इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं आपण एक बिल्डिंग बांधायला एक एक वीट कुठे ठेवतो ते महत्वाचं आहे ना. एक वीट तिरकी ठेवून दिली, पूर्ण बिल्डिंगच्या वीट सरळ आहे, आणि एक एक वीट थोडीशी तिरकी इकडे तिकडे झाली, तर ती कशी दिसेल बिल्डिंग. तसंच आपलं जीवन आहे. तर आपल्याला वाटतं माझं जीवन पूर्ण विखरलेलं आहे. मग ते जीवन नव्हतं विखरलेलं, एक एक दिवस विखरलेला आहे. आपण एक एक दिवस प्लॅन नाही केला, एक एक दिवस कसाही घालवलेला आहे. झोपेत उठत, लेट वीट, काही करत, काही प्लॅन नाही. कुठला तरी पिक्चराला चाललो, इकडे कोणी बोलवलं चाललो, तिकडे कोणी टाइमपास करायला लावला चाललो. पण आपण काही आपला दिवस नाही प्लॅन केला, ना इयर प्लॅन केलं, ना वीक प्लॅन केले. जे थोडेफार प्लॅन केले त्याच्यानुसार आपला बरा जॉब वगैरे चालू आहे बऱ्यापैकी आता. मग त्याच्यासाठी आपल्याला ईच डे मॅजिकल करण्यासाठी आपल्याला त्या दिवस कसा मॅजिकल करायचा हे आज ती शिकवणार आहे. ओके, इट्स द इझिएस्ट थिंग टू डू. इट ओनली टेक्स अ फ्यू मिनिट, बट द डिफरन्स इट कॅन मेक इन युअर डे इज इनक्रेडिबल. तर आता हे काही मिनिटांचं काम आहे, पण त्याच्याने पूर्ण तुमचा दिवस चेंज होणार आहे. तर बिईंग ग्रेटफुल फॉर युअर डे बिफोर हँड क्रिएट्स अ मॅजिकल डे थ्रू द लॉ ऑफ अट्रॅक्शन. The when you give thanks for the experience in your day going well, you must receive back experiences going well. तर आपण दिवस पूर्ण जगायच्या आधीच आहे ना, त्याला थँक्यू म्हणू. म्हणजे आपण चांगल्या फिलिंग मध्ये राहिलो तर चांगला दिवस अट्रॅक्ट होईल. तर आपण तो एक्सपिरियन्सेस दिवसभरात जे मला एक्सपिरियन्स येणार आहे त्याला आधीच थँक्यू म्हणू.
आणि मग आपण तो दिवस चांगला रिसीव्ह करू. म्हणजे आधी थँक्यू म्हणायचं आणि मग चांगलं रिसीव्ह करायचं. आपण चांगल्या फिलिंग मध्ये सकाळी द्यायच्या, धन्यवाद द्यायचे, आभार द्यायचे आणि तो दिवस आपल्याला चांगला मिळेल. म्हणजे आपण आधी काय देतोय? थँक्यू, आभार, धन्यवाद देतोय आधी, मग तो दिवस आपल्याला चांगला मिळतोय. म्हणजे एक्सचेंज आपलं होतंय. इफ यू डोंट बिलीव्ह यू हॅव द पॉवर टू अफेक्ट द सर्कमस्टान्सेस ऑफ युअर डे so dramatically, think about a time when you woke up grumpy or in a bad mood. You went off into your day, and one thing after another went wrong until by the end of the day, you were exclaiming that you had a heck of a bad day, as though the bad day happened by accident. Well, the only reason you had a bad day was because you took your bad mood from morning with you, and it was your bad mood that was the cause of one thing after another going wrong. तर आपल्याला काय वाटतं, नाही मी माझा दिवस नाही बदलू शकत, काही पण सांगतात माझा दिवस थोडी बदलू शकतोय मी, माझा दिवस जसा चाललाय तसा चाललाय, मी नाही बदलू शकत, असं जर आपण म्हंटल तर मग ठीक आहे, सकाळी सकाळी उठल्या उठल्या चिडून बघा. आपण चिडलो, ग्रम्पी उठलो, बेड मध्येच बॅड मध्ये उठलो, उठल्या उठल्या कटकट, यार काय लेट झालं, माझा अलार्म बंद झाला, आली कामवाली आली, तिच्या बेलनी मी उठलो, चला चला पटापटा पोरांना आवरा, कसं तरी बॅग गळ्यात टाकल्या गेले ते, मग मला ऑफिसला लेट झालं, नाश्ता बनवायला लेट झालं, मग ट्रॅफिक लागली, मग सिग्नल तोडला, इन्स्पेक्टरने पकडलं, मग तिथून उशिरा गेलो, मग लेट पंच केलं ऑफिसला, तिथे जाऊन बॉस ओरडतोय, अर्जंट मीटिंग मध्ये माझंच प्रेझेंटेशन होतं. मग असं करत सगळा दिवस कसा बॅड जाऊ शकतो? मग हे कोणी केलं? हे आपणच केलं ना. बॅड पण आपण लेट उठून मग लेट सगळ्या त्या दिवसाला असं हे का झालं ते का झालं ते करत करत बॅड घालवू शकतो आपण. मग तो चांगला पण जाऊ शकतो ना. हे ऍक्सिडेंटली नाही होत. बॅड डे ऍक्सिडेंटली नाही होत. आपण जेव्हा बॅड एनर्जीत असतो, आपली झोप नाही होत, आपली चिडचिड होते, रात्री लेट झोपलोय, स्वप्न पडले, चांगली झोप नाही झाली, मग ते झोपेला शिव्या देतच सकाळी उठतो आणि मग त्याच्यामुळे पूर्ण दिवस वाया जातो. आपोआप वाईट काहीच नाही होत. तर मग जसं वाईट जाऊ शकतो दिवस, तसा चांगला पण जाऊ शकतो. आपल्याच हातात आहे दिवस कसा घालवायचा आहे. तर इवन वेकिंग अप इन अ bad mood doesn't happen by accident, because it means that you went to sleep thinking negatively about something, perhaps without realizing it. तर बॅड मॉर्निंग पण उगाचच नाही होत. बॅड मॉर्निंग का होते? कारण आपण बॅड स्लीप घेतली. बॅड स्लीप का घेतली? कारण झोपताना आपण निगेटिव्ह विचार करून झोपलो. म्हणजे ते सायकल आहे सगळं. झोपलो लेट, विचार करत आणि काहीतरी चुकीचे विचार करत, निगेटिव्ह थिंकिंग मध्ये टेन्शन घेऊन झोपलो, तर मग रात्रभर ती डिस्टर्ब स्लीप होते आणि मग सकाळी बॅड मॉर्निंग होते. आणि हे आपल्याला माहितीच नसतं की आपल्याला प्लॅन करायची आहे झोप आणि मॉर्निंग, हे आपल्याला माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे आपले बॅड डे ढकलल्यासारखे दिवस चालले, ढकलल्यासारखं लाईफ चाललंय. इट्स द व्हेरी रिझन व्हाय यू आर डुईंग द मॅजिक रॉक प्रॅक्टिस लास्ट थिंग ऍट नाईट. म्हणून तिने मॅजिक रॉक प्रॅक्टिस दिली आपल्याला, की ती झोपताना सगळ्यात लास्टला करायची आहे. म्हणजे ती मॅजिक रॉक करून पोरांवर ओरडलं तर ती लागू नाही होत. झोपताना जेव्हा तुम्हाला तो मॅजिक रॉक करून सगळ्या दिवसाच्या चांगल्या फिलिंग आठवून, चांगले इन्सिडेंट, सगळ्यांना थँक्यू म्हणून, सगळ्या लोकांना, गोष्टींना, जे आज मला चांगलं मिळालं, काही न्यूज मिळाल्या, खायला मिळालं, ऑफिस चांगलं झालं, मुलं स्वस्त आहेत, मी हॅपी आहे, हे सगळं करून जेव्हा लास्टला तो मॅजिक रॉक ठेवून झोपलो आपण, तर ऑब्व्हियसली चांगली झोप होणार आहे. आणि मग सकाळी उठल्या उठल्या जर सगळ्यांना ब्लेसिंग दिलं, सगळं थँक्यू म्हटलं बेडमध्येच, मग लिहून थँक्यू म्हटलं, मग बाथरूम मध्ये जाऊन आपण सगळं थँक्यू म्हटलं, नाश्त्यापर्यंत तयार होईपर्यंत, तर मॉर्निंग पण चांगली झाली. मग बॅड डे जायचा प्रश्नच होत नाही. इट्स द व्हेरी रिझन व्हाय डुईंग द मॅजिक रॉक प्रॅक्टिस लास्ट थिंग ऍट नाईट. त्यामुळे मॅजिक रॉक कोणी केलं नाही हे तर मला सांगायचंच नाही. कारण लिहून ठीक आहे, तुम्हाला लिहून वेळ नाही. आता झोपताना आपण काय काम करत असतो? एक मॅजिक रॉक हातात घ्यायचा आणि म्हणजे विचारच करायचा आहे की दिवस चांगला, म्हणजे काय काय चांगलं झालं आणि मी त्याला थँक्यू म्हटलो. हे करत तर आपण झोपू शकतो ना. याला काय कोणता वेळ लागतो वेगळा? टू एन्श्युअर दॅट यू गो टू स्लीप थिंकिंग गुड थॉट्स. मग आपण चांगल्या थॉट मध्ये झोपतो ना, त्याचा चांगला इफेक्ट होतो झोपेवर. द मॅजिक रॉक प्रॅक्टिस ऍट नाईट कंबाईन विथ काउंट युअर ब्लेसिंग एव्हरी मॉर्निंग, सेट युअर गुड मूड ऍट नाईट अँड इन द मॉर्निंग, अँड दे गॅरंटी दॅट यू आर फीलिंग गुड बिफोर यू गो ऑफ टू युअर डे. तर मॅजिक रॉक नाईटला आणि सकाळी काउंट युअर ब्लेसिंग केल्या तर तुमचा पूर्ण दिवसच गॅरंटीने सेट होतो, की चांगला व्हायला सेट होतोय. तर हिने उगाच प्रॅक्टिस दिल्या आहेत का? ह्या नाही ना. तिने प्रॅक्टिस का दिल्या आहेत सगळ्या? की आपल्याला मॅजिक प्रॅक्टिस आणि चांगला मूड कसा राहील त्याच्यासाठी.
To have a magical day, you need to feel good. I don't know of anything other than gratitude that guarantees to put you in a good mood almost instantly. तर तिने सांगितलं मॅजिकल डे होण्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस सोडून दुसरं काय तुम्हाला इन्स्टंट गुड मूड देऊ शकतं? थँकफुलनेसच आहे ना, जो तुम्हाला इन्स्टंट तुमची एनर्जी हाय करू शकतं. त्या एनर्जी चार्टवर जो आहे, तर खालच्या फ्रिक्वेन्सीने अप फ्रिक्वेन्सीला कसं जाणार? तर लगेच थँक्यू म्हणून. तीच एक जादुई गोष्ट आहे की आपल्याला वर आणू शकते. So whatever your plans are for the day to day, whether it's traveling, a meeting, work project, lunch, exercise, dropping off, dry cleaning, playing a sport, going to the theater, meeting a friend, yoga, cleaning your house, going to school, or buying groceries, turn today into a magical day by saying the magic words thank you for each plan going well before you leave it. तुम्हाला आज जे पण करायचं असेल, ट्रॅव्हलला जायचं असेल, मीटिंगला जायचं असेल, वर्क प्रोजेक्टला, लंच करायचं आहे कोणासोबत स्पेशल, एक्सरसाइज करायची आहे, ड्रॉपिंग ऑफ ड्राय क्लिनिंगला कपडे टाकायचे आहेत, प्लेइंग स्पोर्ट खेळायचा आहे, थिएटरला मूवीला जायचंय, मित्रांना भेटायचंय, योगा क्लासला जायचंय, क्लिनिंग करायची, हाऊसची क्लिनिंग, कपडे धुणं, भांडे घासणं, एखादं रूम आवरणं, शाळेत जाणं किंवा ग्रोसरी शॉपिंगला जाणं. तर हे सगळं आपण मॅजिक वर्ड थँक्यू थँक्यू म्हणून आणि व्यवस्थित प्लॅन करायचा दिवस, ते करून आपण आपला मॅजिकल डे करू शकतो. तुम्ही जगण्याच्या पहिले तो दिवस, आता माहिती आहे आपल्याला आज काय कामं करायचे आहेत, मुलांच्या शाळेत पॅरेंट मिटिंगला जायचंय, मला लंचला कोणासोबत जायचंय, ऑफिसच्या कलिग सोबत, किंवा मग नंतर मला संध्याकाळी मुलांना गार्डनला घेऊन जायचंय, ड्रायक्लीनला कपडे टाकायचे, हे आपल्याला सकाळी माहित असतं की आज दिवसभरात मी हे करणार आहे. तर मग ते लिहायचं आणि ते जगण्याच्या पहिलेच तुम्ही थँक्यू म्हणून घ्यायचंय की हे सगळे कामं माझे इतके छान झालेत, मला इतका सुंदर एक्सपिरियन्स आलाय आणि मी सगळं बेस्ट केलंय आणि त्याबद्दल थँक्यू. हे जगायच्या पहिलेच सकाळीच करून घ्यायचं आपण. तर इफ यू आर अ पर्सन हू राईट्स डेली लिस्ट ऑफ थिंग्स यू नीड टू डू, देन यू कॅन गो थ्रू युअर डेली लिस्ट अँड बी ग्रेटफुल फॉर इच वन हॅव्हिंग गोन वेल. तुम्ही, आपण ज्यांना सवय असेल की डेली प्लॅन करायचं, डेली लिस्ट करायची सकाळी की मी आज काय 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 गोष्टी करणार आहे, तर त्या गोष्टींमध्येच लिहून ठेवायचं की थँक्यू थँक्यू थँक्यू. Whether you do this magical practice in your mind or on paper, the most important thing is that you feel the result of each plan or activity was the best it could have been. तर ही तुम्ही मनात करा, नाही तर पेपरवर करा ही प्रॅक्टिस, असं काही नाही, तिने लिहूनच सांगितली आहे. पण पेपरवर केल्यावर सगळ्यांना कळत असेल आता की पेपरवर केल्यावर थोडा वेगळा डिफरन्स येतो. आता तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा दिवस चेंज करण्यासाठी, ऍक्टिव्हिटी प्लॅन करण्यासाठी आधीच थँक्यू म्हणणे म्हणजे ती व्यवस्थित पार पडते. एखादं नाही का आपल्या घरी कार्य असतं, तर आपण पहिले गणपतीची पूजा का करतो? निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आपण निर्विघ्न कर, निर्विघ्न म्हणजे विघ्न नको आणू कोणत्याही कार्यात माझ्या, सदा सर्वदा कायमचे जे माझे कार्य आहे त्या कार्यांमध्ये मला विघ्न आणू नको, ही पहिले प्रार्थना आपण गणपतीला करतो. तर हे तसंच आहे. ती प्रार्थना करणं म्हणजेच थँक्यू म्हणणं. मग आपण गणपतीला थँक्यू म्हणतो ना, मग तो आपण गणपतीला थँक्यू म्हणतो इन द सेन्स काय, गणपती, लक्ष्मी ह्या सगळ्यांना आपण सिम्बॉल दिलेत की ह्या कार्यासाठी, शुभ कार्यासाठी गणपती, पैशासाठी लक्ष्मी, हे सगळं आपण आहे ना एक सिम्बॉल सिम्बॉल म्हणून देव क्रिएट केले. पण अदरवाईज ह्या सगळ्या एनर्जीज आहे, आपण एनर्जी आहे, ते पण एनर्जी, त्या एनर्जीला आपण युनिव्हर्सच्याच एनर्जीला म्हणतोय की धन्यवाद, थँक्यू, माझा आजचा दिवस चांगला जाऊ दे, मला सगळे कामं व्यवस्थित होऊ दे. ही प्रार्थना म्हणजेच गणपतीची प्रार्थना. तर आपण असं वेगळं काही हे सांगत नाही. तर आपण ज्या प्रॅक्टिस करतो या तशाच पण देवपूजा करताना पण, कोणी जर देवपूजा रोज करत असेल तेव्हा पण म्हटलं ना, आज माझी मीटिंग आहे, आज मला ऑफिसला जायचंय, मला ऑफिसला रस्त्याने जाताना सिग्नल मिळून म्हणजे सिग्नल न लागता, ट्रॅफिक न लागता मी एकदम व्यवस्थित, एकदम मोकळ्या रस्त्यांवर ऑफिसला चालला जाईल, व्यवस्थित माझे मीटिंग्स होतील, सगळ्या क्लायंट डील्स व्यवस्थित होतील, माझे प्रेझेंटेशन छान होतील, माझं लंच एकदम टेस्टी असेल, मी संध्याकाळी घरी येईल, मुलांना खूप छान वेळ देईल, माझ्या बायकोची तारीफ करेल की तिने एवढं मेहनतीने छान स्वयंपाक केला, घरच्यांना सांभाळलं, सगळ्यांची सेवा केली, पोरांचा अभ्यास घेतला त्याबद्दल, आणि मग मी छान मॅजिक रॉक करून रात्री झोपी जाईल आणि माझा दिवस एकदम प्लॅन केल्याप्रमाणे जाईल. आणि जर समजा अनप्लॅन्ड गोष्टी आल्या तरी मला चांगलं करेज असू दे की मी त्या व्यवस्थित हँडल करू. तर ह्या गोष्टी ह्या मनातच बोलल्या आता मी अशा प्रार्थना करून तरी चालणार आहे. असं नाही की आता मी टू डू लिस्ट करायला बसले म्हणजे टू डू लिस्ट करतच असतील ऑटोमॅटिकली, तर चांगलंच आहे, तेव्हाच थँक्यू थँक्यू म्हणा. आता ज्यांचं ऑफिसचं असतं त्यांना मीटिंग सेट असतात ऑफिसच्या, बघा टू डू लिस्ट मध्ये ऑफिसचे मीटिंग कॅलेंडर सेट असतात.
तर तुम्ही सकाळीच कॅलेंडर बघू शकता की आज आपलं काय कॅलेंडर आहे. तर त्या कॅलेंडरमध्ये ज्याच्या ज्याच्या मीटिंग्स आहेत त्यांना आधीच थँक्यू म्हणून घ्यायचं की ह्याच्या सोबत बॉस सोबत मीटिंग घे, माझ्या वेंडर सोबत, पार्टनर सोबत, कोणता क्लायंट मीटिंग आहे, तर त्या सगळ्या माझ्या मीटिंग अशा अशा व्यवस्थित जे मला आउटकम पाहिजे, जे डिझायर्ड आउटकम आहे ते होणार आहे आणि त्या आउटकम साठी मी आधीच थँक्यू म्हणतो. तर हे तुम्ही आधीच केलं तर ते तुमच्या इमॅजिनेशन नुसारच तो दिवस जाणार आहे मोस्टली, जे जाईलच. When you use gratitude ahead of time to have a magical day, it wipes out unexpected problems or difficulties before they happen. The more you use this magical practice, the better your days will become. And from the smallest thing to the important things, everything starts going well in your life. तर समजा तुम्ही आधीच मॅजिकल डेला हे थँक्यू म्हटलं ना, तर जे अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम येणार होते आपल्या काही कामांमध्ये, तर ते डिफिकल्टी येणं, प्रॉब्लेम येणं, काहीतरी ते काम अडकून जाणं, हे नाही होणार. आपण आधीच त्याला इतकं, आणि नुसतं असं नाही का मेकॅनिकल नाही म्हणायचंय, मनापासून म्हणायचंय, आजपासून त्या फिलिंग आल्या, खरंच ते काम सक्सेसफुल झालं, असं जर तुम्ही म्हटलं, तर त्याचा आपोआप काहीच प्रॉब्लेम येणार नाही. द मोर यू यूज दिस मॅजिकल प्रॅक्टिस, द बेटर युअर डेज विल बिकम. तर आता तुम्ही स्टार्टिंगला पहिल्याच दिवशी करताय, तर पहिल्या दिवशी केलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट आला, पण जशी 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 प्रॅक्टिस करत जाल ना, तर तुमचे रिझल्ट असे होतील, इच अँड एव्हरी डे तुमच्या मनाप्रमाणे जाईल. आपण जसा प्लॅन केला होता, जसं किंवा अनएक्सपेक्टेड पण काही झालं तरी आपण इतके अवेअर असतो ना ते पण हँडल करायला, कारण आपण आधी प्लॅन केलेला असतो, आधी इमॅजिन केलेलं असतं, आधी व्हिज्युअलाइज केलेलं असतं. आपल्या त्या गोष्टी तिथे फॉल होतात आणि मग अनएक्सपेक्टेडला आपण प्रिपेअर होतो. अँड फ्रॉम द स्मॉलेस्ट थिंग टू द इम्पॉर्टंट थिंग, एव्हरीथिंग स्टार्ट गोइंग वेल. तर स्मॉलेस्ट ऑफ द थिंग आपण करणं इतकं सोपं होतं आणि इम्पॉर्टंट थिंग्स, मोठ्या गोष्टी पण सोप्या होतात. The bumpy days smooth out, and instead of frustrating or troublesome things happening in your day start to have a magical flow about them, and things seem to magically go your way with less effort, no worry, no stress, and far more joy. तर यांनी तेच सांगितलं, काही फ्रस्ट्रेटिंग गोष्टी असतील, बम्पी डेज असतील. बम्पी डेज म्हणजे नेहमी काहीतरी कामांमध्ये प्रॉब्लेम येतो, मी काहीतरी करायला जातो, आपल्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं बघा, मी काहीतरी एक घेतलं का काहीतरी प्रॉब्लेमच येतो, मी काहीतरी एक करायला घेतलं का त्याच्यात काहीतरी होतच, कोणाचं तरी काहीतरी आजारी पडतं, काहीतरी प्रॉब्लेम येतो, कोणीतरी हेच होतं. तसं जर झालं, फ्रस्ट्रेटिंग ट्रॅव्हल्स एंड डेज आपल्या लाईफमध्ये होत असतील, तर आपण तो मॅजिकल फ्लो, असा छान स्मूथ फ्लो लाईफचा असला पाहिजे, हे इमॅजिन करा. आणि मग तेव्हा तुम्हाला वरी, स्ट्रेस, अँझायटी, एफर्ट काहीच राहणार नाही. लेस एफर्ट मध्ये लाईफ चांगलं स्मूथ होईल. तर मला पण हेच होतं की मी 1 मंथची आहे ना कमिटमेंट कधीच दिली नाही, कोणालाच नाही. मला सॅटर्डे संडे एवढे प्रिय असतात ना, की सॅटर्डे संडे मला जगात कोणी डिस्टर्ब करू नका. मला म्हणजे ऑफिस कधी सॅटर्डेला आवडलं नाही, सॅटर्डे संडे ऑफच पाहिजे असं असायचं. मी कधी अशी 1 मंथची कमिटमेंट आयुष्यात दिलेली नाहीये, जी आता मॅजिक बुकला दिलीये, की मी सॅटर्डे संडे कसं घेईल, कोणाला सुट्टी असेल किंवा कोणी आजारी पडलं, कोण काय. पण मी ह्यावेळेस ठरवलंय, मी आधीच मॅजिकल आउटकम टाकून दिलंय, मी पूर्ण व्हिज्युअलाइज केलंय की माझं मॅजिक बुक पूर्ण व्यवस्थित 1 मंथ पूर्ण होणार आहे. निखिल कुठे जाओ, कोणी कुठे जाओ, पोरांना म्हणजे कोणी होणारच नाही, सगळं व्यवस्थितच होईल. सगळे आम्ही हॅपी आनंदात ते मॅजिक बुक प्रॅक्टिस करू, आणि ते पूर्ण झाल्यावर मी काय रिवॉर्ड करणार आहे, मी पहिली गुड न्यूज कोणाला देणार आहे, मी कशी सेलिब्रेट करणार आहे, हे सगळं व्हिज्युअलाइज मी केलंय. त्याच्यामुळे मला आता असं वाटतंय सगळं स्मूथ चाललंय. म्हणजे ठीक आहे, मी थकते, बाहेरून आली, कधी काय झालं, पण माझा मॅजिक म्हणजे मॅजिक बुक चुकत नाहीये. तर ते तुम्ही करायचंय. हे 1 मंथ म्हणजे मला वाटत नाही मी कशाला एवढं 1 मंथ डेडिकेशन दिलं असेल कशाला. आपण म्हणजे आपण एक तरी ब्रेक घेतोच ना, संडे तर ब्रेक घेतो, 15 दिवसांनी तरी घेतोच आपण एक ब्रेक. तर विदाऊट ब्रेक 32-33 डेज आपण करणार आहे. तर तेवढं सगळं म्हणजे मला त्याच्यानेच वाटतं की मॅजिक बुकमुळे मला ती कमिटमेंट आली, ती कन्सिस्टन्सी आणि तो फ्लो आला. नाही तर मला कायम धाकधूक असायची, मी आजारी पडली तर, नाही काही झालं तर, मग निखिलला बाहेर जावं लागलं व्हिजिटला, मग मला कोण सपोर्ट करणार. मग असं वाटतं, आपण जेव्हा हे केलं, इमॅजिनेशन केलं, तर आपोआप मुलं पण सपोर्ट करतात, मुलं पण त्यांची त्यांची राहतात. नाही तर असे 1 तास कधीच राहिले नव्हते आधी, याच्या आधी, की मला 1 तास त्या दोघांनी दिलाय असा एका रूम मध्ये. आणि ते दिवसभरात पण नाही देत, पण मॅजिक बुकला देतात मला. तर म्हणजे असं आपण जे इंटेन्शन सेट करतो ना, तिथे फ्लो इतका छान येतो, वरी नाही, टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, खूप जॉय मध्ये आपलं होतं. फक्त आपली कमिटमेंट, डेडिकेशन आणि तेवढं आपलं इंटेन्शन चांगलं पाहिजे. तर when I first began to use gratitude to have a magical day, I choose to give thanks
ahead of time for the events in my day that I didn't enjoy doing very much. तर तिने पहिले कधी प्रॅक्टिस नसेल केलं मॅजिक, ती पण स्वतः थँकफुलनेस तिने 40-45 नंतर स्टार्ट केल्या. रॉन्डा बर्न जी रायटर आहे या बुकची, ती काय आधी जन्मापासून थँक्यू शिकून नव्हती आली, ती सिक्रेट बुक शिकून नव्हती आली. तिने त्या टेक्निक शिकल्या, तिने रिसर्च केला, तिने वेगवेगळे धर्मांचे पुस्तकं वाचले, सायंटिस्टला भेटली, जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्या हॅबिट स्टडी करून तिने सायंटिफिकली बुक आणि त्या प्रॅक्टिसेस डिझाईन केल्या. तिच्या आज मनात आलं चला आज थँक्यू म्हणायला लावू जगाला, असं नाही. एवढ्या जगात जर हे लोक प्रॅक्टिस करताय, 8-8 10 लाखाच्या कोर्सेसमध्ये मॅजिक बुक शिकवलं जातंय, त्या प्रॅक्टिसेस करवल्या जात आहेत आणि ते सांगतायत 80% तुमचा माइंडसेट आहे, 20% फक्त तुम्ही स्ट्रॅटेजीवर काम करा. तर माइंडसेट 80% आहे. तुम्ही व्हिज्युअलायझेशन ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करा आणि तुमचे रिझल्ट इमॅजिन करा, तुमचं मॅनिफेस्टेशन सिक्रेट अप्लाय करा. ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस जर ते लावतायत तर आपण तर करायलाच पाहिजे. मग ती पण पहिले नव्हती करत, तर तिच्यासाठी काही काही कामं असे होते जे तिला नाही आवडायचे. तर मग तिने त्या गोष्टींसाठी थँक्स काम व्हायच्या आधीच तिने दिले, जायच्या आधीच त्या कामाला. तर वन ऑफ दोज थिंग्स वॉज गोइंग टू द सुपर मार्केट. तर तिला सुपर मार्केटमध्ये जायला आवडत नव्हतं, तर तिने आधीच थँक्यू म्हटलं की मी जेव्हा थँक्यू मी सुपर मार्केटला जाणार आहे आणि माझं काम चांगलं होणार आहे. At the beginning of the day, I said the magic words, thank you for the easy and joyful trip to the supermarket. I had no idea how a trip to the supermarket could be easy and joyful, but I felt as much gratitude for that outcome as I could. तर तिला तिने पहिले जायच्या आधीच म्हटलं की माझी सुपर मार्केटची ट्रिप एकदम जॉयफुल आणि इझी असणार आहे. काहींना टीडीएस वाटतं ना ते काम, असं नकोसं वाटतं. सुपर मार्केटला जा, ते लाईन मध्ये उभं राहा, ते सगळ्या वस्तू ते ट्रॉली घेऊन फिरा, एक एक वस्तू काढा आणि केवढं सामान बघून आपण नेमकं महत्वाचं काहीतरी विसरून जातो. आणि मग तिथे बिलिंग काउंटरला ती लाईन लावा, मग बिल आणा आणि मग घरी या. म्हणजे काही 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 वेळेस ग्रॉसरीज घेणं बोरिंग एक्सपिरियन्स असतो. पण मग तिला नव्हतं आवडत म्हणून तिने आधीच सांगितलं की माझी इझी आणि जॉयफुल होणार आहे सुपर मार्केटची ट्रिप. तर मग तिला आयडिया नव्हती की ती कशी इझी आणि जॉयफुल होईल. तर मग पुढे काय झालं, द रिझल्ट ऑफ ग्रॅटिट्यूड मॅजिकल पॉवर वॉज दॅट आय गॉट अ पार्किंग स्पेस राईट ॲट द डोअर अँड देन आय देन रॅन इन टू 2 फ्रेंड्स, वन फ्रेंड आय हॅड नॉट सीन फॉर अ लॉंग टाइम. तर तिला गेल्या गेल्या दारातच तिथे पार्किंग स्पेस मिळाली त्या सुपर मार्केटच्या. आणि प्लस तिला 2 मैत्रिणी तिच्या दिसल्या, ज्याच्यात एकीला ती खूप दिवसांपासून भेटली नव्हती. अँड वी गॉट टुगेदर फॉर लंच आफ्टर शॉपिंग. आणि ते शॉपिंगला पण म्हणजे लंचला गेल्या शॉपिंग नंतर. द सेकंड फ्रेंड आय रॅन इन टू टोल्ड मी अबाउट अन अमेझिंग अँड इनएक्सपेन्सिव्ह हाऊस क्लीनर विच वॉज समथिंग आय हॅड बीन ड्रीमिंग ऑफ हॅव्हिंग. तर तिला दुसऱ्या फ्रेंडनी काय सांगितलं की स्वस्तातली काहीतरी हाऊस क्लीनर मेड सांगितली. ती खूप दिवसांपासून ती शोधत होती किंवा ड्रीम करत होती की अशी मेड असली पाहिजे, मला इतक्या पगारात असली पाहिजे. जी त्या मेडचं ड्रीम बघत होती, हाऊस हेल्पची, हाऊस क्लीनर होती तिचं. ती ती तिने सजेस्ट केली तिच्या दुसऱ्या मैत्रिणीने. आणि पहिली मैत्रीण तिला खूप वर्ष झाले भेटली नव्हती. म्हणजे 2 मैत्रिणी पण भेटल्या, पार्किंग पण चांगली मिळाली तिला. आणि तिने ॲज आय डीड माय सुपर मार्केट शॉपिंग, व्हेनेवर आय लुक्ड व्हॉट आय नीडेड वॉज मॅजिकली इन फ्रंट ऑफ माय आईज. एव्हरीथिंग वॉज इन स्टॉक अँड ऑन द शेल्स. वन आयटम आफ्टर अनदर वॉज ऑन स्पेशल. अँड ॲज आय अप्रोच द चेकआउट after doing my shopping in record time, a new ASL opened and the checkout person signaled me to them. तर तिचं काय झालं की सगळ्या वस्तू तिला ज्या ज्या घ्यायच्या होत्या ना, ते एकदम समोर दिसल्या. नाही तर काही काही नाही का आपल्याला शोधायला लागतं, ह्या ब्रँडचं कुठे, त्या ब्रँडचं कुठे, हे मीठ घ्यायचंय तर टाटाचं घेऊ की दुसरं पिंक सॉल्ट नवीन घेऊ, हे घेऊ की ते घेऊ, असं शोधावं लागतं आपल्याला. तर तिला सगळ्या गोष्टी अशा समोर दिसल्या आणि सगळे स्टॉकमध्ये वस्तू होत्या शेल्सवर. म्हणजे काही काही आउट ऑफ स्टॉक असतं ना, काही काही संपलेलं असतं, तसं काहीच नव्हतं. सगळ्या वस्तू होत्या, सगळ्या समोर होत्या. आणि पटकन तिचा एकदम आयडियल कमी वेळात शॉपिंग झाली. एवढ्या कमी वेळात तिची होत नाही शॉपिंग, ती कमी वेळात झाली. आणि जेव्हा ती चेकआउटला गेली, तिथे लाईन असेल, तर दुसरं एक काउंटर ओपन झालं आणि त्यांनी म्हटलं की इकडे या, ह्या काउंटरला या. आणि मग त्या as the checkout person was putting my items through the register, out of the blue, she asked, "Do you need any batteries?" It was the one item I had forgotten to buy. My trip to the supermarket was beyond easy and joyful. It was downright magical. तर ते
ती त्याचं बघत होती सामान काय काय, त्याच्यात मध्येच तिने विचारलं की तुम्हाला बॅटरीज म्हणजे सेल, छोटे सेल पाहिजेत का? तर तिचं नेमकं तेच घ्यायचं राहिलेलं होतं. म्हणजे तिने अचानक कसं विचारलं, त्या काउंटर पर्सनने अचानक कसं विचारलं ते, आणि मग हिचं तेच घ्यायचं राहिलं होतं आणि मग तिने ते घेतलं. म्हणजे तिचं एकदम इझी, जॉयफुल अँड राऊंड राईट मॅजिकल एक्सपिरियन्स तो झाला सुपर मार्केटचा. So it only takes a few minutes in the morning to use gratitude to have a magical day by giving thanks for the events in your day ahead of time. But this one practice alone will change the way your entire day unfolds. तर काही मिनिटं तुम्हाला लागणार आहे सकाळी इमॅजिन करायला की तुमचा दिवस आज कसा जाणार आहे, हे व्हिज्युअलाइज करायला. बट त्या एका प्रॅक्टिसमुळे तुमचा पूर्ण दिवस असा छान अनफोल्ड होईल ना, खूप सुंदर. तर ते एक प्रॅक्टिस तुम्ही करत जा की दिवस सकाळीच व्हिज्युअलाइज करायचा. आता तिने मेडची जी सांगितली ना, हाऊस क्लीनरची जी स्टोरी, तसंच माझं होत होतं. मी इथे मुंबईला आली तर मुंबईला कामवाल्यांचे रेट थोडे जास्त आहे. पुण्यामध्ये जे माझ्या अर्ध्या पैशात होत होतं ते इथे डबल पैसे लागतात. तर मग मला थोडं हेजिटंट होतं की इतके पैसे आपण द्यायचे का? मग मी बरेच कामं स्वतःच करत होती इकडे आल्यावर. मला वेळ नव्हता मिळत स्वतःसाठी. आणि बऱ्याच दिवसापासून मला ज्या मेड पाहिजे होत्या त्यांचे रेट खूप हाय होते. मी तेच इमॅजिन करत होती की मला परफेक्ट मेड, मी जो रेट सांगेल त्या रेटमध्ये ती ऍग्री होईल आणि ती वेळेवर येईल, पंक्च्युअल असेल, साफसुथरी असेल, फास्ट असेल. कारण एक मेड आहे माझ्याकडे ऑलरेडी, तर त्या एकदम स्लो काम करतात. मला असं असतं की ते फास्ट फास्ट संपवायला पाहिजे, एकदम असं तिथे रेंगाळत नाही बसलं पाहिजे आणि स्वच्छ काम केलं पाहिजे, जास्त सुट्ट्या नाही घेतलं पाहिजे, डोकं नाही खाल्लं पाहिजे, जास्त क्वेश्चन नाही विचारले पाहिजे. अशी माझी खूप लिस्ट होती मेडसाठी. की असं म्हणजे सगळ्या बाबतीत चांगली असली पाहिजे आणि पैसे पण मी जे बोलेल ते घेतले पाहिजे. तर मी त्याच्यासाठी घाईच नव्हती करत, की जी मेड माझ्या फ्रिक्वेन्सीची असेल ना, ती आपोआप येईल, येईल, येईल असं. आणि मी काही कोणाला जास्त म्हणजे सांगितलं नाही. जेवढं 2-4 जणांना सांगितलं होतं त्यांनी पाठवल्या, पण त्या माझ्या बजेटमध्ये नव्हत्या. काहींना वेळ मॅच होत नव्हती, काहींचं म्हणजे असं 2-4 वेळा झालं. आणि एक मागच्याच आठवड्यात एक मेड मिळाली. तर ते एकदम म्हणजे ती बोलली तुम्ही रेट सांगा, आणि मी जो सांगितलं तिने लगेच ऍग्री केलं. दुसऱ्या दिवशीपासून कामाला आली. ती फास्ट पण आहे, पंक्च्युअल पण आहे, स्वच्छ पण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या छान मॅच झाल्या ना, की आपण फक्त व्हिज्युअलाइज करायची गोष्ट आहे की कसं ते मॅनिफेस्ट होईल ना, ते सांगता नाही येत. तर इट ओनली टेक्स अ फ्यू मिनिट्स इन द मॉर्निंग. आता झालं की फक्त काही गोष्टी मॅनिफेस्ट करायला सकाळी आपण दिवसभरच्यासाठी एक व्हिज्युअलायझेशन करायची गरज आहे. तर टू हॅव अ मॅजिकल डे वेन यू wake up to the new day, either before you get out of bed or while you are showering or getting dressed, think about your plans for the day and give thanks for each one going brilliantly well. तर आपण सकाळी उठू तेव्हा आपण बेडवरनं बाहेर येऊ किंवा शॉवर घेताना किंवा ड्रेसिंग करताना म्हणजे तयार होताना, तर आपला आपला विचार चालूच असतो ना. आपण आंघोळ करताना थोडी ब्लँक बसलेलो असतो, किंवा कसं ड्रेस घालताना, तयार होताना, आरशात बघताना, केस विंचरताना काही तर आपण विचार करतच असतो. तर आपला तेव्हाच दिवसाचा प्लॅन डोक्यात गेला पाहिजे आणि आपण एकदम एकदम ब्रिलियंटली वेल माझ्या प्लॅन नुसार दिवस चाललाय हेच इमॅजिन करायचं. So make sure you do this magical practice at the beginning of your day and in one session. In your mind, work your way through the plans you have for the morning, afternoon, and evening until bedtime. तर आपण एकाच सिटिंग मध्ये म्हणजे हिचं प्रॅक्टिस कसं असतं, एका सेशन मध्येच करायचं असतं. असं नाही आता तुम्ही थोडं वेगळं इमॅजिन केलं, परत ब्रेक घेतला, परत थोडी निगेटिव्हिटी केली किंवा दुसरं लक्ष डायव्हर्ट केलं आणि मग परत थोडं इमॅजिन केलं, परत आफ्टरनून इमॅजिन केली, नंतर थोडा ब्रेक घेतला, मग इव्हिनिंग. असं नाही. एका गो मध्ये, वन सेशन मध्ये मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग अंटिल बेड हे सगळं इमॅजिन करून घ्यायचं. With each plan or event, say the magic word and imagine that you are saying thank you at the end of the day. And you are immensely grateful because it did go brilliantly well. म्हणजे तुम्ही आधीच थँक्यू थँक्यू म्हणायचं की हे सगळं इमॅजिन करून की माझा दिवस असा सुपर डुपर एकदम ब्रिलियंटली छान गेलाय, मॅजिकल, आणि त्याबद्दल माझं धन्यवाद, आभार युनिव्हर्सचे. आणि जेव्हा तो खरंच दिवस तसा जातो तर शेवटी पण त्याला थँक्यू म्हणा. नाहीतर आपण काय करतोय मग, त्याच्याकडनं चांगला दिवस घेतोय, रिटर्न मध्ये आपण परत रात्री थँक्यू नाही म्हणत आणि मग आपण ते कर्ज करून घेतो आपल्यावर. त्याच्यामुळे आपला दिवस चांगला गेला आणि युनिव्हर्सने दिला तर परत थँक्यू पण म्हणायचं की हा छान दिला, मग मॅजिक रॉक करत करत तो छान आठवायचा. तर यू कॅन यूज ॲज मेनी सुपरलेटिव्ह ॲज यू लाईक टू हेल्प यू फील मोर ग्रेटफुल. Thank you for the incredibly successful time meeting. Thank you for the amazing outcome with the phone call.
थँक यू फॉर वन ऑफ द बेस्ट डेज इवन ever at work. Thank you for the thrilling sports game. Thank you for the effortless and fun day of cleaning. Thank you for the great night out with our friends. Thank you for the relaxing day of travel. Thank you for the amazing energy. आपण काय करतो, नुसतं थँक्यू म्हणतो कसं तरी नाही का, कोणीतरी पाणी दिलं हा थँक्यू, आणि बायकोने विचारलं जेवण कसं आहे हो, आपण काय म्हणणार ओके छान नाईस, म्हणजे किंवा ठीक आहे असं म्हणतो आपण. त्याला काहीच नाही, मग ह्या थँक्यूला आणि त्या एनर्जीला काही अर्थ आहे का? कोणीतरी विचारलं म्हणून आपण बोललो. तर तिने काय सांगितलंय, सुपरलेटिव्ह यूज करायचे. सुपरलेटिव्ह डिग्री माहिती आहे ना? सुपरलेटिव्ह म्हणजे काय? गुड, बेटर, बेस्ट. तर बेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे, म्हणजे एकदम हायर एनर्जी वाली, हायर पम्प्ड अप एनर्जी वाली. तर असे वर्ड्स आहे ना आपण आज ती असाइनमेंट नाहीये, पण ही एक्स्ट्रा असाइनमेंट ही आहे का आपल्याला 20-20 वर्ड, 20 वर्ड इंग्लिश मधले, 20 वर्ड हिंदीमध्ये, 20 वर्ड मराठीमध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचे शोधून ठेवायचे. म्हणजे आपण जेव्हा कोणाला पण थँक्यू म्हणू ना, तर त्याच्या डोक्यात थँक्यू राहिलं पाहिजे. म्हणजे जसं नाही का इन्क्रेडिबल, आता मीटिंग कशी झाली, आता विचारलं बॉसने मीटिंग कशी झाली, तर तो काय म्हणेल, थँक्यू फॉर द इन्क्रेडिबल सक्सेसफुल मीटिंग. इन्क्रेडिबली सक्सेसफुल मीटिंग, इन्क्रेडिबली विचारतो झाली म्हणजे एकदमच भारी सक्सेसफुल मीटिंग झाली. असे शब्द जेव्हा आपण यूज करू ना, तर समोरच्यावर पण तो इम्पॅक्ट होतो की यार फारच भारी झालेली दिसते. आणि ती झाली असेल थोडी भारी, पण आपण जेव्हा जास्त चांगले वर्ड्स यूज करतो, तर समोरच्याच्या पण डोक्यात तेवढं भारी इमॅजिनेशन होतं आपल्या पण, आणि ते वर्ड्सच आपलं वर्ल्ड 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 क्रिएट करत असतात. वर्ड्सनीच वर्ल्ड क्रिएट होतं. वर्ड्सने होतंय ना, कारण आपण थँक्यू थँक्यू आभार आभार म्हणून आपलं वर्ल्ड क्रिएट करतोय. तर ह्या सुपरलेटिव्ह चांगले शब्दांचं आपल्याकडे कलेक्शन वाढवायचंय. नुसतं हो छान धन्यवाद एवढेच शब्द आपले, चांगलं कौतुक. आणि निगेटिव्हिटीसाठी एकदम क्लेशचे शब्द आपण शोधले कोणाची बुराई करायचे, तर आपल्याकडे तर एकदम मोठे डिक्शनरी उघडून जाते आपली. पण जेव्हा चांगलं कौतुकाचं म्हणलं का, कौतुक किती करतो, हो तो मुलगा हुशार आहे, तिचा मित्र नाही, हिराची फ्रेंड आहे ना, हो ती हुशार आहे, बस एवढंच आहे. बाकी त्याच्याबद्दल पुढे काहीच आपल्याला आठवतच नाही शब्द काय बोलायचे. कारण आपण चांगलं कमी बोलतो आणि वाईट जास्त बोलतो. त्यामुळे आपण नेहमी आता सुपरलेटिव्हचं एक कलेक्शन ठेवायचं की मी चांगलं झालं तर काय बोलणार आहे. तर आता जेवण कसं आहे, तर एकदम यम्मी डिलिशियस, एकदम सुपर टेस्टी, असं काहीतरी बोलायला पाहिजे ना. आपल्याला कसं वाटतंय, मला एक्साइटिंग, एन्थुझियास्टिक, एकदम हायपर ऍक्टिव्ह, सुपर एनर्जेटिक असं वाटतंय. असे चांगले अमेझिंग आउटकम साठी आपल्याला असे वर्ड्स वापरायचे, तेव्हा आपला दिवस पण तसा होईल. तर थँक्यू फॉर द अमेझिंग आउटकम विथ द फोन फोन कॉल. आता कोणीतरी फोन केला आणि आपलं फोन म्हणजे क्लायंटचा असेल आणि त्याच्यात आपलं एक डिस्कशन व्यवस्थित झालं पॉझिटिव्ह, तर काय म्हणायचंय, थँक्यू फॉर द अमेझिंग आउटकम विथ द फोन कॉल. एका फोन कॉलने एक अमेझिंग आउटकम आलं. जसं ते इम्पॅक्ट होतो की समोरच्यावर पण होतो आणि आपल्यावर पण होतो आणि आपली एनर्जी एक हाय जाते. तर आपले हाय एनर्जी होईल असे वर्ड वापरत जा, म्हणजे दिवसभर आपण ती हाय एनर्जी फील करू. डल एकदम शांत, मरे हुए डरे हुए असे वर्ड नका वापरू. तर थँक्यू फॉर द वन ऑफ द बेस्ट डेज एव्हर ऍट वर्क. आपला दिवस चांगला गेला तर युनिव्हर्सला सांगा की थँक्यू फॉर वन ऑफ द बेस्ट डेज एव्हर ऍट वर्क. माझा एकदम बेस्ट डे गेला आज. आज गेम खेळलो मी, तर थँक्यू. थ्रिलिंग स्पोर्ट्स गेम, थ्रिलिंग होतं गेम, एकदम स्पोर्ट्सचा एकदम थ्रिलिंग झाला. थँक्यू फॉर द एफर्टलेस अँड फन डे ऑफ क्लिनिंग. आता क्लिनिंग मध्ये एफर्ट लागतच ना. आपण जर क्लिनिंग केलं, हाऊसचं क्लिनिंग केलं, काही काही किचन क्लीन केलं, तर आपण काय म्हणायचं, एफर्टलेस अँड फन डे ऑफ क्लिनिंग. त्या क्लिनिंगला पण आपण चांगली एनर्जी द्यायची की मी एफर्टलेस केलं आणि फन आणली त्या क्लिनिंग मध्ये. काहीतरी आपण इनोव्हेटिव्ह वेजने, वेगळ्या वेजने क्लिनिंग करायचं. रोज ते घचा पिटा, रोज त्याच टाईपने शिव्या देत काय मलाच करावं लागतं असं करत नाही करायचं. तेव्हा ते आपलं काम छान होईल, दिवस छान होईल. कधी कधी आपल्याला तेच तेच कामे करावी लागतात. आता हाऊसवाईफ असेल किंवा ऑफिसमध्ये पण क्लरिकल कामं, सेम एक्सेल शीट बनवणं, सेम रोज तोच मेल करणं, सेम तेच फॉलोअप घेणं, कधी कधी टीडीएस रुटीन टास्क होऊन जातं. मग आपल्याला त्याच्यात मजा नाही येत, पण आपण त्याच्यात पण काहीतरी असे वर्ड्स वापरून आपलंच काहीतरी वेगळं काहीतरी करून थोडी मजा आणायची आणि एक्साइटेड राहायचंय. तर थँक्यू फॉर द ग्रेट नाईट आउट विथ अवर फ्रेंड्स, ग्रेट नाईट आउट. थँक्यू फॉर द रिलॅक्सिंग डे ऑफ ट्रॅव्हल. जर संडे आपण बाहेर गेलो, सॅटर्डे संडे विकेंडला, तर रिलॅक्सिंग डे आउट झाला आपला. थँक्यू फॉर अमेझिंग एनर्जी फ्रॉम माय एक्सरसाइज सेशन. थँक्यू फॉर द बेस्ट फॅमिली गेट टुगेदर वी हॅव एव्हर हॅड.
तर असे चांगले वर्डचं कलेक्शन आपल्याला ठेवायचंय. आता आपल्याला कोणते लोक लक्षात राहतात, आपल्या लाईफमध्ये कोणते लक्षात राहतात? चांगले लोक चांगले जे बोलतात किंवा छान भाषा शुद्ध, छान, सुंदर किंवा समोरच्याला रिस्पेक्ट देऊन बोलणारे लोक लवकर लक्षात राहतात. जे जसं नेहमी कुचकं काहीतरी टोमणे वगैरे बोलणारे, त्यांची एनर्जी पण आपल्याला आवडत नाही आणि ते लोक पण नकोसे होतात. तर काही काही आता आमच्या रिलेटिव्ह मध्येच एक दोन जण आहेत, ते इतकी सुंदर भाषा बोलतात आणि समोरचा लहान असो या मोठा, त्यांना असं रिस्पेक्ट देऊन बोलणार की तुम्ही काय करता ताई, तुम्ही कशा आहात, काय करता, एकदम त्यांना गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग किंवा छोट्या गोष्टींमध्ये खूप कौतुक करणं, चांगलं त्यांना अप्रिशिएट करणं, मोटिवेट करणं, हे असतं ना, ते ते जर आपण कोणाला केलं तर समोरचं आपल्याला करणार. तर आपले वर्ड्स मध्ये आहे ना खूप पॉवर आणा, की आपण 1 मिनिटं जरी कोणाला भेटलो, 1-2 मिनिटं, तरी तो असा व्हायला पाहिजे की ह्याचे वर्ड्स खूप छान होते, म्हणजे भाषा, एक अपिअरन्स छान होता, असं कोणाला वाटलं पाहिजे. तर धिस मॅजिकल प्रॅक्टिस इज मोर पॉवरफुल इफ यू कॅन से द मॅजिक वर्ड्स थँक यू आउट लाऊड फॉर each experience. But if you are not in a position to say them out loud, then it is fine to say them in your mind. तर आपल्याला आपण दिवस सकाळी प्लॅन केला आणि तसा झाला. आता माझी मीटिंग ऑफिसला छान झाली, एकदम छान आउटकम आलं तिचं. तर मी तिथे ओरडून नाही म्हणू शकत ना, थँक्यू थँक्यू थँक्यू, व्हॉट अ एक्सपिरियन्स, एक्साइटिंग एक्सपिरियन्स, असं नाही म्हणू शकत आपण. तर ते मनात लाऊड म्हणायचं. किंवा मग जर तुम्ही वॉशरूम मध्ये जाऊन म्हणू शकले किंवा अहो, काय फोन कॉल झाला, काय एकटेच असाल तिथे, तर तिथे जाऊन म्हणा किंवा खाली जाऊन म्हणा किंवा घरी येऊन तरी म्हणू शकतो आपण. घरच्या फॅमिली समोर काय लाजायचं. तर घरच्यांसमोर असाल तर घरच्यांसमोर म्हणा, वाव किती छान मजा आली, माझं आज जेवण खूप भारी झालं, काय जेवणात एकदम टेस्टी स्वादच येऊन गेला, असं कशाबद्दल पण जे तुम्हाला छान वाटलं. वाव, काय क्रिकेटची मॅच झाली, एकदम एक्साइटिंग, मस्त आपण खेळलो, छान बॅटिंग झाली, किंवा थँक्यू 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 की मला हा एक्सपिरियन्स दिला, एवढा छान स्पोर्ट बघायला मिळाला किंवा छान गेम मिळाला, असं सगळं तुम्ही आपण माइंडमध्ये किंवा जेव्हा बोलायच्या पोझिशन मध्ये असू तेव्हा बाहेर पण बोलू शकू आपण, तसं बोला. माझ्या कॉलेजवर येताना ना माझ्याकडे स्कूटी असायची, तर जे पण झालं असेल ना कॉलेजला, तर मी एकटी आपलं ट्रॅव्हल स्कूटीवर करत असू कॉलेजला किंवा आपण ऑफिसला जाता येता जर गाडीवर एकटे असू, तर ते सगळं असं बोलत बोलतच यायचं की असं, हा हे छान झालं, वाव ते किती छान झालं, असं इमॅजिन करत बोलत आपलं आपलं स्वतःच छान फील करत यायचं. मग ती फिलिंग आपल्यासोबत छान राहते. After you have finished using gratitude's magical power for every task and event in your day, end the practice by saying and thank you for the great news coming to me today. तर तुम्ही आज प्रत्येक टास्क कंप्लीट करताना किंवा तो डे कंप्लीट करताना, ती प्रॅक्टिस कंप्लीट करताना फक्त हे म्हणायचंय, थँक्यू फॉर द ग्रेट न्यूज कमिंग टू मी टुडे. Without fail, every single morning when I finish using gratitude to have a magical day, I give thanks for the great news coming to me that day. आपल्याला कोणाला वाईट न्यूज ऐकायला आवडतं? कोणालाच नाही, सगळ्यांना चांगले न्यूज ऐकायला आवडतं ना. तर आपण आधीच थँक्यू पण म्हणून द्यायचंय. समजा माझा दिवस हा प्लॅन आहे की आज मला मुलांना शाळेत सोडायचंय, मग ऑफिसला जायचंय, ऑफिसमध्ये हे करायचंय आणि ह्या मीटिंग झाल्यावर मी एवढ्या वाजता घरी येणार आहे आणि हे सगळं माझं स्मूथ होणार आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू, असं आपण म्हटलं. पण आपल्या प्लॅननुसारच दिवस जाईल असं नसतं ना, म्हणजे काही काही सरप्राइझिंग गोष्टी येतात आपल्याकडे. पण त्या सरप्राइझिंग गोष्टी, सरप्राइझिंग न्यूज आल्या पाहिजे, त्या पण चांगल्या आल्या पाहिजे. जे सरप्राईज येईल ते पण चांगलं, नाही तर काहीतरी वाईट सरप्राईजिंग, असं नको व्हायला. म्हणून आपण ह्याच्यासाठी पण आधीच थँक्यू म्हणायचंय की माझ्याकडे सगळ्या ग्रेट न्यूज येत आहे, थँक्यू फॉर ऑल द ग्रेट न्यूज कमिंग टू मी टुडे. तर ॲज अ रिझल्ट आय हॅव नेव्हर रिसिव्ड सो मच ग्रेट न्यूज इन माय एंटायर लाईफ. वन वीक आफ्टर अनदर, वन डे आफ्टर अनदर, ग्रेट न्यूज पोर्स इन. तर तिच्या लाईफमध्ये एवढ्या गुड न्यूज कधीच नाही ऐकल्या. जेव्हापासून तिने ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस जो प्रॅक्टिस करायला सुरू केली, तर ती बोलली एक एक वीक मध्ये एक एक न्यूज, किंवा मग तिचे सवय झाल्यावर मग डे बाय डे तिला ग्रेट न्यूज यायला लागल्या. Each time I receive another piece of great news, I am especially grateful and excited because I know I use gratitude's magical power to bring it. And then even more great news continue to come in. तर आपण जे देतो तेच येतं. तर तिने आधीच ग्रॅटिट्यूड दिल्यामुळे मग तिला ग्रेट न्यूज आली. परत ग्रेट न्यूज आल्यावर ती अजून ग्रॅटिट्यूड द्यायची, की स्वतःला पण द्यायची आणि त्या न्यूजला पण द्यायची, की ती न्यूज छान आली त्याबद्दल धन्यवाद आहे, युनिव्हर्सचा पण धन्यवाद, पण मला पण धन्यवाद, कारण मी ती प्रॅक्टिस केल्यामुळे ही ग्रेट न्यूज आली. मग ह्या 2-4
त्या एका न्यूज साठी ती 2-4 वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे धन्यवाद मानल्यावर अजून जास्त न्यूज यायच्या. मग ती तेवढे मानायची. मग अजून जास्त न्यूज यायला लागले. म्हणजे आपण ज्याचं मानू धन्यवाद ते मल्टिप्लाय होत राहतं. मग तसं तिला खूपच जास्त ग्रेट न्यूज यायला लागल्या. देन जस्ट फॉलो इन माय फूटस्टेप्स, की त्या तिच्या फूटस्टेप आपण फॉलो करायच्या आता. तर मॅजिकल प्रॅक्टिस नंबर 14, हॅव अ मॅजिकल डे. काउंट युअर ब्लेसिंग्स आपली ही पहिली तर आहेच लिस्ट. 10 सकाळी करायच्या आणि त्यांना मोठ्याने वाचायचंय आणि मोठ्याने थँक्यू 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 म्हणायचंय. इन द मॉर्निंग वर्क युअर वे in your mind through the plans you have for day and evening until bedtime. With each plan or event, say the magic words thank you for it having gone well. Imagine that you are saying thank you at the end of the day and you are immensely grateful because it went perfectly. तर आता आपण मनातल्या मनात सकाळी जेव्हा आपण तयार होत असतो, जेव्हा पण आपल्याला वेळ आहे तेव्हा व्हिज्युअलाइज करायचं की माझे सगळं एक एक गोष्ट मी जी ठरवली आहे तशी होते आणि ती एक गोष्ट ठरवली की परत थँक्यू म्हणायचं. परत दुसरी गोष्ट आठवायची का मग थँक्यू म्हणायचं. मग असं करत माझं सगळं मॅजिकली दिवस सुंदर चाललंय असं म्हणायचं. आणि एंड ऑफ द डे सगळं आठवायचं परत आणि ते परफेक्ट तसंच झालंय ना त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं. आफ्टर यू हॅव फिनिश्ड बीइंग ग्रेटफुल फॉर ऑल द प्लॅन्स इन युअर डे गोइंग ब्रिलियंटली वेल, end this magical practice by saying and thank you for the great news coming to me today. म्हणजे आपण त्या इमॅजिन केल्या, पूर्ण प्लॅन इमॅजिन केला, त्याला थँक्यू 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 म्हटलं, त्याला एनर्जी दिली की असंच होणार आहे. आणि शेवटी काय म्हणायचं, अँड थँक्यू फॉर द ग्रेट न्यूज कमिंग टू मी टुडे. तर आपण हे ग्रेट न्यूज साठी म्हणायचंय. कारण का आजचा दिवस तर मी प्लॅन केला आज जे करणार आहे, पण आपण ड्रीम साठी पण काम करतोय ना, आपल्या फ्युचरचे ड्रीम डिझायर, तर त्याच्याशी रिलेटेड पण काहीतरी स्टेप बाय स्टेप होत जाणार आहे. तर त्या न्यूज पण मध्ये मध्ये येत राहतील फ्युचरशी रिलेटेड किंवा कसल्या पण ज्या पण मध्ये रस्त्यात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी लागणार आहेत. तर त्या गोष्टींच्या पण चांगल्या गोष्टी न्यूज आपल्यापर्यंत येत आहेत. म्हणजे आजचा दिवस तर जातोच आहे, पण अजून पण ग्रेट न्यूज येत आहेत, दुसऱ्या सरप्राईज पण ग्रेट चांगले येत आहेत. असं नाही की खड्डे पडले कुठे जाऊन, काही कोणी आजारी पडलं, फिनान्शियल लॉस झाला, अशा न्यूज नाही. चांगल्या न्यूज येतात. जस्ट बिफोर यू गो टू स्लीप टू नाईट, होल्ड युअर मॅजिक रॉक इन वन हँड अँड से द मॅजिक वर्ड्स थँक्यू 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 फॉर द बेस्ट थिंग दॅट हॅपन ड्युरिंग द डे. त्याच्यामुळे मॅजिक रॉक करणं रात्री खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही त्याच्याने शांत झोपता आणि शांत झोपून सकाळी शांत उठता. रात्री झोपताना आता एवढं 13, 14, 15 दिवस झाले आपल्याला कोणीही निगेटिव्ह गोष्टीत झोपायचं नाही. कोणीच निगेटिव्ह अजिबात झोपायचं नाही. आणि समजा येताच आहेत निगेटिव्ह थॉट थॉट येताच आहे, तर तुम्ही ते लिहायला बसा. 5 मिनिटं लिहा किंवा 5 मिनिटं प्रार्थना म्हणा, उठून बसा, मॅजिक रॉक जरा स्ट्रॉंगली करा, जास्त थँक्यू म्हणा. पण त्या निगेटिव्हिटी मधनं तुम्हाला बाहेर येऊनच झोपायचंय, कारण तुम्ही एवढं प्रॅक्टिस करताय आणि मग ती सगळं सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग रात्री होणार आहे. रात्री तुम्ही टेन्शन मध्ये झोपले की म्हणजे ही दिवसभर तुम्ही किती बडबड केली, थँक्यू थँक्यू ड्रीम लिहिले, असाइनमेंट, आणि रात्री जेव्हा प्रोग्रामिंगची वेळ येणार आहे, आपल्या कम्प्युटर प्रोग्राम जो आपला सेट होणार आहे, त्याला काय देतोय आपण, टेन्शन. झोपताना झोपताना अजिबात मोबाईल, काहीतरी त्याच्यावरच्या न्यूज गॉसिप काहीही बघायचं नाही. काहीतरी पॉझिटिव्हली मेडिटेशन ऐकून ऐकून झोपले तर ठीक आहे. आणि मोस्टली जर आपण आता हे जे करतोय ना मॅजिक बुक 9, 9:15 पर्यंत आपण करतोच आहे. तर 9:15 पर्यंत आधीच तुमचं जेवण झालं असेल तर ठीक आहे, की मुलांसोबत खेळा, थोडं गप्पा मारा हसबंड वाईफ, आणि जेवण झालं असेल आणि मग मॅजिक रॉक घेऊन 10:30, 11ला झोपून जा, 10, 10:30 पर्यंत. पण जर तुमचं जेवण नसेल झालं तर टीव्ही ऑफ करून छान शांततेत फॅमिली डिनर करा आणि मग झोपा. म्हणजे या मॅजिक बुक नंतर, मेडिटेशन नंतर खरं दुसरं काही डोक्यात घ्यायची गरजच नाहीये, मोबाईलवर जाऊन निगेटिव्ह घ्यायची. तर त्याच्यानी पण आपली झोप चांगली होऊन जाईल. आणि दुसरं हे असं आहे की म्हणजे आपलं माइंड आहे ह्याचं प्रोग्रामिंग रात्री ते सकाळी मोस्टली जास्त होत असतं. तर पहाटे उठून जर थँकफुलनेस प्रॅक्टिस केलं, अमृतवेला जी म्हणतात ब्रह्ममुहूर्त, त्याच्यामध्ये जर केलं तर अजूनच चांगलं, सोन्याहून पिवळं. पण ते नसेल जरी होत तरी सकाळी उठल्या उठल्याही कंप्लेंट नाही करायची आहे, कारण दिवस वाईट जाईल, मॉर्निंग वाईट जाईल, दिवस वाईट जाईल. आणि रात्री झोपताना पण नाही. आपलं माइंड आहे सुपर कम्प्युटर सारखं आहे, त्याला आपण जसं प्रोग्राम करू तसा तो राहणार आहे. म्हणजे आपल्याला ते माइंडला एवढं ब्रह्मज्ञान सगळं आपल्याकडे आहे, पण आपण काय कामं देतोय टुच्चे एकदम, काहीतरी ह्याची कंप्लेन करू का त्याची करू का, सकाळी मी हा स्वयंपाक करू का, त्याचा दिवस कसा वाईट जाईल, ह्याचं कसं झालं, चिडचिड करू, ह्याच्यात घालवतोय. तर ते एक एक्झाम्पल ते एक मॅमने असं दिलं, आपल्याकडे कॅटरीन आहे ना, आपण तिला धुणं भांड्याला ठेवलंय.
अशा टाईपचं एक्झाम्पल दिलं. म्हणजे आपण कसला यूज करतोय, आपल्या माइंडचा यूज आपण सुपर कम्प्युटर आहे त्याला काय देतोय, फक्त रायटिंग आणि काहीतरी पेंटचं छोटे मोठे कामं देतोय आपल्याला. त्याला खूप काही करू शकतो आपण त्याची यूज. तर त्याची थोडी इमॅजिनेशन वापरा, त्याचं सगळ्या पॉवर, रायटिंगच्या, इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, सगळे सेन्सेस, त्याला न्यू आयडियाज असं सगळं दिलं ना, तर आपला माइंड असा फ्लरिश होईल आणि सगळे ड्रीम्स आपल्या आपल्या सोबत आणून देणार आहे तो. तर त्यामुळे हे सगळं करा आणि बघा. बाकी अजून काय चाललंय, कोणाच्या प्रॅक्टिसेस कुठे आल्याय, काही कोणाला काही काय म्हणतात, छोटं मोठं काही अनुभव, काही शेअरिंग. तर मग आपण मेडिटेशन लावूया. आज मी हे एक बघत होती की मॅनिफेस्टेशन आपण म्हणजे बऱ्याच जणांचे का नाही होत, कारण आपण आहे ना त्याच्यात कन्सिस्टन्सी नाही ठेवत. सगळेजण काय करतात, एक दोन दिवस करतात आणि सोडून देतात. काहीतरी दोन चार दिवस लिहिल्या असतील असाइनमेंट, कोणी एखाद दिवस लिहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील, रेकॉर्डिंग पण वेळेवर ऐकत नाही आणि मग नंतर सगळं त्या प्रॅक्टिसेसलाच ब्लेम करतो की हे होत नाही. पण तसं नसतं. त्या प्रॅक्टिस आपण किती वेळा केल्या. तर आपल्याला जेव्हा इंजिनिअरिंगचं नॉलेज कधी आलं, जेव्हा आपण पहिलीपासून बालवाडीपासून शाळेत गेलो, तर 10वी केली, 12वी केली, इंजिनिअरिंग केलं, तेव्हा ते नॉलेज आलं आपल्याला आणि तेव्हा त्या जॉबला तो, तरी आपल्याला फ्रेशर म्हणून जास्त पॅकेज नव्हतं. मग आपल्याला एक्सपिरियन्स दिला आणि मग तर आपण मॅजिक बुक मध्ये स्टार्टिंगलाच आलोय आणि एखाद दोन असाइनमेंट केल्या आणि मॅजिक बुक फक्त ऐकून घेतलं ना, आता लगेच माझे मोठे मोठे मर्सिडीज आणि BMW, मोठे जॉब आणि मी सीईओ झालो पाहिजे आणि करोडचा बिझनेस झाला पाहिजे, असं नाही होत. तुम्ही त्याला किती डेडिकेशन देताय, किती प्रॅक्टिसेस करताय, किती ऐकताय, नाही लिहून झालंय तर मेंटली किती करताय, त्याच्यावर सगळं असणार आहे. तर त्यांनी एक गोल्डन रेशो सांगितला होता एका ट्रेनरने माझ्या, की 80-20 चा रूल सगळीकडे अप्लाय होतो. म्हणजे आपल्या घरात जर 1000 स्क्वेअर फूट जरी घर असेल ना, तर आपण मोस्टली त्याचं 2000 फीटच, 200 स्क्वेअर फीटच वापरतो आणि 800 पडीत असतं. कोणती पण गोष्ट आपण 100% यूज नाही करत, 20% यूज करतो, 80% ती अशीच असते. तर आपलं माइंड पण आपण 20% यूज केलं तर केलं, म्हणजे पूर्ण ब्रेन तर युजच नाही करत, पण आपली जेवढी कपॅसिटी त्याच्याही 20% आपण यूज करतो आणि दिवसभरात जे काम असतात ना, 80% काम आपल्याला माहित असतं. आता जर गृहिणी असतील, स्वयंपाक कसा करायचा, तर त्यांना माहिती कांदा कसा कापायचा, मिरची कशी कापायची, डोकंच नाही लावायचं, विचार दुसरीकडे आणि ते करत करत पोळ्या कशा लाटायच्या मेकॅनिकली चालू आहे. जे डोकं लावायचे काम फक्त 20% असतील, मुलांचा अभ्यास घेणं किंवा कुठेतरी नवीन रस्त्यावर जाणं. जुन्या रस्त्यावर पण आपण ऑटोमॅटिक चाललं जातो. तर आपली थिंकिंग पण तशीच आहे. 100 विचार असतील तर त्याच्यापैकी 80% निगेटिव्ह आहेत. कधी कधी तर 100% निगेटिव्ह असतात. पण आता समजा आपण मॅजिक बुक प्रॅक्टिसमध्ये आलो, काही लोक सत्संगमध्ये जात असतील, काही पॉझिटिव्ह ऐकत असतील, अफर्मेशन करत असतील, तर ते 20% थोडे पॉझिटिव्ह होतात, 30%, 40%. पण आपल्याला काय करायचंय, आपल्या 100% जे दिवसभराचं थिंकिंग आहे त्याच्यापैकी आपल्याला 80% जेव्हा पॉझिटिव्ह होऊ आपण, 80% पूर्ण आपले जेवढे हजारो 60,000 विचार आपण जागेपणी असताना येतात, त्याच्यापैकी 80% जर आपले पॉझिटिव्ह व्हायला लागले, चांगले व्हायला लागले, व्हिज्युअलायझेशन, क्रिएटिव्ह मोड, थँकफुलनेस, आभार, जॉय, हायर फ्रिक्वेन्सीचे, तर आपले ड्रीम फास्ट मॅनिफेस्ट होतील. असा तो 80-20चा रेशो आहे. आणि 100% तर राहिलं तर काही प्रॉब्लेमच नाही, पण ते 80%ला रीच होण्यासाठी या प्रॅक्टिसेस आहे आपल्याला, सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवसभर तर ह्या करायच्या आहेत. त्यामुळे 80% आपण कधी जाऊ हे गोल ठेवायचं, की 80% दिवसभरात मी कंप्लेन झोन मध्ये नसलो पाहिजे, मी पॉझिटिव्हिटी मध्ये असलो पाहिजे. आणि मग तेव्हा तुम्ही गोलला लिहा ते की डेडलाईन. अरे मी हे का शेअर केला. मेडिटेशन करायचं आपल्याला आता. चालेल. नाकातून लक्ष द्या. श्वास घ्या. पोटातून श्वास घ्या. पोटातून पोट असं पुढे मागे होईल, असं मोठा श्वास पोटात घ्या आणि पोटातून सोडा. हा दीर्घ श्वास सोडा.
एक हात हार्टवर ठेवा आणि एक हात पोटावर ठेवा. पोटातूनच श्वास घ्यायचा. मोठा दीर्घ श्वास पोटात असा घ्या आणि तोंडाने सोडा. दीर्घ श्वास तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्या मोठा आणि तोंडाने सोडा. फील करा की डोक्यावर एक प्रकाश येतोय व्हाईट. पूर्ण ब्रेन मध्ये व्यापून जातोय तो प्रकाश, व्हाईट प्रकाश. ते पूर्ण चेहऱ्यावर, मानेत, शोल्डर, राईट हँड, पूर्ण हँड मध्ये, राईट हँड मध्ये तो प्रकाश जातोय. पूर्ण लाईट, व्हाईट लाईट आपल्या हातात जातोय. लेफ्ट साइडला जातोय, लेफ्ट हँड मध्ये. पूर्ण बोटांच्या नखापर्यंत, टोकापर्यंत व्हाईट लाईट जातोय. शोल्डर्स रिलॅक्स होत आहे, मान रिलॅक्स होते, खांदे रिलॅक्स होत आहेत, पाठ रिलॅक्स होते, अप्पर बॅक. पूर्ण व्हाईट लाईट आपल्या शरीरात जातोय. छाती, हार्ट मध्ये, लंग्स मध्ये, अप्पर बॅक, मिडल बॅक, लोअर बॅक, स्टमक मध्ये पूर्ण व्हाईट लाईट जातोय आणि शांत वाटतंय सगळीकडे. आपल्या बसण्याच्या सीटवर, मांडीवर, गुडघे, पोटऱ्या, तळपाय, तळपायाचे अंगठे, बोट, सगळीकडे माझ्या बॉडीमध्ये व्हाईट लाईट पसरलाय. एक दिव्य शांती माझ्या शरीरात आली. पोटात आणि छाती, हार्ट मध्ये एकदम सुकून फील होतोय. एकदम डीप पीस माझ्यामध्ये आले. कुठेही जायची घाई नाही. खाली बसल्याचा जो टच फील होतोय, त्याचा सपोर्ट आहे मला आधार आहे. मी सेफ आहे या घरात. जिथे पण आहे तिथे सेफ आहे. एक सुकून, एक शांती माझ्या आयुष्यात आहे. सगळं आज आत्ता इथे माझ्या आयुष्यात आहे. सगळं जे मला पाहिजे ते माझ्याकडे आहे आणि मी एकदम डीप पीस मध्ये आहे. एक सिक्युरिटी, सेफ झोन माझ्या आजूबाजूला आहे. मी स्वतःमध्येच खुश आहे. स्वतःवर खूप प्रेम करतो. माझ्या आतला आनंद मला फील होतोय. जो आनंद मी बाहेर शोधत असतो तो माझ्या आत हृदयात बसलाय. खूप आनंदी आहे मी. खूप प्रेमात आहे स्वतःच्या. एक हार्ट मध्ये तुमच्या असं प्रेमाचा झरा आहे, एक शांतीचा झरा आहे, एक सुकून आहे तुमच्या आत. फील करा. आणि मी जे दुसऱ्यांकडनं व्हॅलिडेशन मागत असतो, जे प्रेम मागत असतो, दुसऱ्यांनी मला चांगलं म्हणावं, ही माझी आसक्ती जी आहे, जो हट्ट जो मी करतो, काही गरज नाहीये. ते सगळं माझ्याकडे आहे. मला सगळं माहिती की मी चांगलं करतोय, वाईट करतोय, कसं करतोय, किती % एफर्ट देतोय. सगळं व्हॅलिडेशन, सगळी परमिशन माझ्या आतच आहे. कोणालाही प्रूव्ह करायची गरज नाही.
स्वतःमध्ये स्वस्त, शांत, खुश आहे. माझं हार्ट मला गाईड करतं की मी काय केलं पाहिजे. माझी गट फिलिंग मला खूप स्ट्रॉंगली सांगते की मी काय केलं पाहिजे. माझं गट फिलिंग मला सांगतं की मी कोणत्या स्वप्नांसाठी कोणती ऍक्शन घेतली पाहिजे. माझं माइंड तेवढं डिटरमिन होतं की मी ते करू, ऍक्शन घेऊ. मी या मॅजिक बुकला हे जे 13-15 दिवस आलोय, 15 दिवस कन्सिस्टंटली मी आलोय स्वतः रेग्युलरली. माझं माइंड डिसिप्लिन आणि ऍक्शन ओरिएंटेड होतंय. मी स्वतः माझ्या स्वप्नांसाठी ऍक्शन घेणार आहे. मी कन्सिस्टंट राहणार आहे. आणि माझ्या गट फिलिंग वर मी स्ट्रॉंगली विश्वास ठेवणार आहे. लोक काय म्हणतात, कोण काय सांगतं, इन्फ्लुएन्सर्स कुठे चाललेत, कोण काय करतंय, जग कुठे चाललंय, याची इन्फॉर्मेशन मी ठेवेल, बट मी माझ्या गट फिलिंग वर काम करेल. माझं आतलं मन काय सांगतंय, माझा आवाज काय सांगतोय. प्रत्येक दिवस सकाळ सुंदर करायची आहे, मॅजिकल मॉर्निंगने स्टार्ट करायची आहे. दिवसभर मी कामाला थँक्यू म्हणणार आहे. मी सकाळी सगळा दिवस व्हिज्युअलाइज करणार, प्लॅन करणार आणि ऍडव्हान्स मध्ये मी थँक्यू म्हणणार आहे सगळ्या दिवसाला. आणि मग रात्री झोपताना जसं दिवसात छान झालं ते मॅजिक रॉक करून मी शांत फील करणार, थँक्यू म्हणणार युनिव्हर्सला. आणि या चांगल्या भावनेत मी झोपी जाणार, शांत राहणार, शांत झोपणार. माझं माइंड एकदम कूल, काम, प्रसन्न राहणार. आणि सकाळी मी त्याच भावनेने उठणार. असं करत मी माझा एक दिवस छान घालवणार, एक एक दिवस छान घालवणार. ते आठवडे छान जाणार आहेत. असं करत माझे महिने पण सुंदर होणार आहेत. आणि सगळा प्लॅन माझा आधी असणार आहे सकाळी, त्यामुळे माझं आयुष्य माझ्या प्लॅननुसार होणार आहे. आणि जरी झालं नाही तरी युनिव्हर्स मला छान सरप्राइजेस देणार. आणि जे युनिव्हर्स देईल मी ते खुशी खुशी ऍक्सेप्ट करेल. कारण माझ्यापेक्षा माझं भलं माझ्या युनिव्हर्सला, देवाला माहितीये की माझं कशात भलं आहे. माझ्या मनाने नाही झालं तरी मी हट्टीपणा करून रेजिस्टन्स क्रिएट करणार. मी सरेंडर करेल, मी ऍक्सेप्ट करेल. आणि मी तरी चांगल्या भावनेत राहील, तरी मी कृतज्ञतेत राहील आणि आभार मानेल देवाचे. आणि ही शांती मी फील करेल. त्या लाईफ मध्ये किती अपडाऊन्स हो, स्वप्न मॅनिफेस्ट हो न हो, पण हा सुकून माझ्यासोबत कायम राहू दे. ही शांती, ही पीस माझ्या आत कायम असू दे. आणि त्या शांतीसाठीच मी स्वप्नांच्या मागे पळतोय आणि अशांती करतोय. ही शांती, हा सुकून, ही सिक्युरिटी, ही सेफ्टी, संतुष्टता, सॅटिस्फॅक्शन, हे सगळं माझ्या मनात असू दे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हात एक मिनिटाने उचला. थँक्यू सगळ्यांना. चलो बाय बाय, गुड नाईट. सगळ्यांनी मॅजिक रॉक करा झोपताना आणि उद्या मॅजिकल मॉर्निंग, मॅजिकल डे.
मॅजिकल पीपल, मॅजिकल वर्क, हेल्थ, रिलेशनशिप, हे सगळं साईड बाय साईड करत राहा. असं नाही की ते एक दिवस शिकलोन संपून गेलं. ते रोज करण्यातच भलाई आपली. त्याच्याने ड्रीम मॅनिफेस्ट होणार. एक एक दिवस करून होणार नाहीये. त्यामुळे रोज सगळ्या प्रॅक्टिसेस करत राहा, मनात तरी करत राहा. थँक्यू. बाय.